महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे शहरातील देवपूर परिसरातील जीटीपी स्टॉप जवळ असलेल्या राधाकृष्ण लॉजवर देवपूर पोलिसांनी धडक कारवाई करत काही तरुण व तरुणींना ताब्यात घेतलं आहे। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक नगरसेवक ललित माळी यांनी संबंधित लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर प्रकारांबाबत देवपूर पोलिसांकडे तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अचानक छापा टाकला। कारवाई दरम्यान लॉजमधून काही तरुण व तरुणींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान देवपूर परिसर बेकायदेशीर लॉजिंग व्यवसाय आणि संशयास्पद कॅफेची संख्या वाढत असल्याच्या तक्रार स्थानिक नागरिकांकडून सातत्यानं केले जात आहे। अशा ठिकाणी सुरू असलेल्या कथित गैरप्रकारामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून तरुण पिढीवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणात पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून चौकशीनंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काल दत्त मंदिर परिसरातील सगळ्या लॉजवर कारवाईची मागणी करण्यासाठी पत्र आम्ही एसपी साहेबांना दिलं होतं। खरं तर दत्त मंदिर परिसरातील सगळ्या नागरिकांच्या भरपूर तक्रारी आजपर्यंत आल्या होत्या आणि आमचे जे प्रभागाचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरही तक्रारी चालू होत्या। संबंधित बातमी शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी सांगितले की आपण रीतसर पोलिसांकडे तक्रार करावी, म्हणून मी देवपूर पोलीस स्टेशनचे PI व SP साहेबांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आणि आपलं समाजाचं आरोग्य तसंच परिसरातील सुरक्षितता आणि हा जो काही विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे यासाठी नागरिकांनी, पोलीस प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे। पोलिसांनी खरं तर पालकांनी मुलांच्या मोबाईलवर त्यांच्या क्लासेसच्या सर्व हालचालींवर त्यांची दिनक्रम जो काही आहे याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे। त्यांचा जो मित्र परिवार आहे त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे। असले जे प्रकार घडत आहेत सकाळी 6 वाजेपासून या लॉजवर मुलांना मुलींना याप्रमाणे जर कधी असे 1000 रुपये तास ने 1500 रुपये तास प्रमाणे जात असतील तर आपला हा समाज कोणत्या दिशेला चालला आहे हे देणं हे खूप गरजेचं झालेलं आहे। आज त्या पत्रावर कारवाई केली पोलिसांचं मी आज अभिनंदन करतो की त्यांनी लगेच त्या पत्राची दखल घेऊन इथल्या काही लॉजेसवर आज त्यांनी रेड केलेली आहे। त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांना कपल सापडलेले आहे। सकाळी 9 वाजेपासून ही कारवाई सुरू झालेली आहे। 40-45 लोकांना त्यांनी पकडलेलं आहे। 18 वर्षाच्या वरील तरुणांना आणि तरुणींना ते समज देऊन त्या ठिकाणी सोडण्याचं काम करत आहे आणि 18 वर्षाच्या आतील असतील तर ते कारवाई करतील। त्याची पूर्ण माहिती मला काही अजून मिळालेली नाही आहे, पण याकडे पालकांनी खरंच लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपल्या पाल्याकडे त्याच्या सर्व हालचालींकडे जागरूकपणे आपण लक्ष द्यावं। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।